खूप जणांनी मला कमेंट केली की ताई, रोजची देवपूजा जी आपण करतो सकाळी, त्याची नक्की वेळ कोणती असावी आणि त्याच्यासाठी आपल्याला काही मुहूर्त वगैरे बघावा लागतो का, किंवा असं काही आहे का की एक ठराविक वेळच असावी जी देवपूजेसाठी असावी, की आपल्या मनाला वाटेल तेव्हा सकाळी केली, मनाला वाटेल तेव्हा दुपारी केली, मनाला वाटेल तेव्हा संध्याकाळी केली, असं चालतं का? तर शक्यतो बघा, ह्याचं उत्तर आहे नाही. कधीही कोणत्याही वेळी पूजा केलेली चालत नाही. आज तुम्हाला जमली नाही, काही कारणानिमित्त तुमच्याकडनं पूजा झाली नाही, ठीक आहे, त्या दिवशी देवाची माफी मागा आणि पुढच्या दिवशी नेक्स्ट डे तुम्ही त्याच वेळेला एक ठराविक वेळ म्हणजे एक ठराविक काळ तुम्ही ठेवा. जसं मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 9च्या आत शक्यतो तुमचे 8च्या आत शक्यतो झाली पाहिजे, कारण सकाळी कसं जरा शांत असतं, वातावरण शुद्ध असतं, त्याचबरोबर घरात कोणी येण्या जाण्याचं असं कोणी काही नसतं, तुमची मित्रमंडळी किंवा कोणीही येत जात नाही, त्यावेळेस शुद्ध वातावरण असतं, आजूबाजूला काही आवाज नसतो. त्यामुळे तो जो वेळ असतो सकाळी, शक्यतो लोक ब्रह्ममुहूर्तावर करतात, सकाळी 5ला 6ला, पण शक्यतो 8च्या आधी जर का तुमची पूजा झाली तर अतिउत्तम. कारण बघा, जसं आपल्याला रोज वेळेवर चहा लागतो, जेवण लागतं, वेळेवर सगळ्या गोष्टी आपल्याला टाईमशी लागतं की नाही, मग तसं देवपूजा का नाही आपण आपल्या त्याच वेळेत करावी? कधी मनाला वाटेल तेव्हा का करावी? मग कधी मनाला वाटेल तेव्हा तुम्ही चहा घेता का? म्हणजे दिवसभरात घ्यायचंच नाही आणि मग एकदा असं चालतं का? उठल्या उठल्या पहिला चहा लागतो की नाही? तसंच देवपूजा सुद्धा ही ठरल्या वेळेसच करावी. आणि रोजच्या देवपूजेला मुहूर्त असा काही बघावा लागत नाही, फक्त एक वेळ ठरवून घ्या आणि त्या वेळेनुसार तुमची पूजा करा, कारण त्यामध्येच सर्व आपली इच्छा जी आहे, आपलं जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते त्यावेळेस सलग वाढतं आणि त्यानुसार तुम्ही मन लावून पूजा करू शकता. अशा पद्धतीने रोजची देवपूजा तुम्ही केली ना, तुम्हाला स्वतःलाही प्रसन्न वाटेल आणि तुमचा दिवसही आनंदी जाईल. श्री स्वामी समर्थ.